आज TCS कंपनीची जी ऑपरेशन हेड आहे, महिला आरोपी, तिला माननीय कोर्टामध्ये पोलीस कस्टडीसाठी हजर करण्यात आलेलं होतं. यापूर्वी सदर आरोपीला 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती आणि यात मिळालेल्या 3 दिवसामध्ये तपासामध्ये खूप सारी प्रगती असल्यामुळे आज पुन्हा तिला पुढील पोलीस कस्टडीसाठी कोर्टात हजर केलं असता माननीय न्यायालयाने आरोपीला 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. ही जी ऑपरेशन मॅनेजर आहे, हिच्याकडे या कंपनीमध्ये कामाला असलेल्या ज्या महिला आहेत, ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहे, ज्यांची मानसिक आणि शारीरिक छळवणूक झालेली आहे आणि ज्यांचे ज्या महिलांचा मानसिक आणि लैंगिक छळ झालेला आहे, तर अशा महिलांनी या आरोपीकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या होत्या. परंतु या आरोपीने ती सदर विभागाची हेड असताना, तसंच जी पॉश कमिटी आहे त्याची पण सदस्य असताना आणि स्वतः एक महिला असताना तिने या पीडित महिलांची बाजू न घेता उलटपक्षी आरोपींची बाजू घेऊन आरोपींना तिने आत्मविश्वास त्यांचा बळावला आणि त्यांना पाठिंबा केला आणि त्यांना तिने चिथावणी दिल्यामुळे आरोपींचं कॉन्फिडन्स वाढवून त्यांनी आणखी पण गुन्हे केले आणि त्या बाबतीत आणखी 9 अशाच प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ऑलरेडी पोलीस स्टेशनला दाखल आहेत आणि या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यासंदर्भात आता SIT स्थापन झालेली आहे आणि ही संवेदनशील गुन्हे बघता SITने मला म्हणजेच असिस्टंट डायरेक्टर आणि पब्लिक प्रॉसिक्युटरला लेखी पत्र देऊन विनंती केलेलं आहे की महिलांच्या हितासाठी आपण कोर्टामध्ये व्यक्तिशः हजर राहून काम बघावे. म्हणून आज रोजी मी माननीय कोर्टामध्ये हजर राहून पीडित महिलांच्या वतीने प्रभावी युक्तिवाद केला आणि माझ्यासोबत जे सहाय्यक सरकारी अभियोक्ता आहेत अनिकेत आव्हाड, त्यांनी पण प्रभावी युक्तिवाद केला आणि म्हणून गुन्ह्याचे गांभीर्य बघता माननीय कोर्टाने आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मॅडम, कोर्टाने विचारणा केली होती की मागच्या PCR आणि या PCR मध्ये फरक काय, वेगळं काय तुम्ही कशासाठी मागतायत? मागच्या PCR मध्ये ह्या आरोपीचा गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग आहे अगर कसे, किंवा इतर जे 9 गुन्हे आहेत किंवा हा गुन्हा आहे, या गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांचे आणि हिचे काही संबंध आहे का, किंवा हिचं इन्व्हॉल्वमेंट आहे का, किंवा हिने पीडितांची बाजू घेतली नाही तर त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, नेमका उद्देश काय, याबाबत तपास करायचा असल्याने आपण आधी पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. परंतु तपासादरम्यान इतर जे आरोपी आहे त्यांचं आणि ही जी आरोपी आहे तिचं तांत्रिक पुराव्याच्या आधारे किंवा इतर पुराव्याच्या आधारे तिचा सक्रिय सहभाग गुन्ह्यामध्ये दिसून आल्याने माननीय कोर्टाने आरोपीला 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मॅडम,